ते व्हॉट्सअपला एक स्टॅम्प फिरला बघा, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य ह्यांनी काय ते लिहून द्यायचं म्हणून. वय आले, मी पण वाचले ते. मला 7-8 जणांना 10 जण फोन आले, सर ते असं आले, साहेब बघा ते योग्य आहे का नाही. म्हणलं योग्य आहे, बरोबर लिहिले. पण माझं काय म्हणणं आहे लिहिणाऱ्याने, जसं तुम्ही नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडे जसं लिहून घेताय, तसा जनतेचा पण जाहीरनामा तुम्ही लिहून दिला पाहिजे जनतेनं, की त्याला मताला पैसे घेणार नाही, निस्वार्थाने त्याला निवडून देणार, वर्गणीचा कुठलाही वर्षभर त्रास देणार नाही. मग ते महाप्रसाद असून दे, गणपती असून दे, नवरात्र असून दे, शिवजयंती असून दे. मला सांगतो, जसं तुम्ही त्यांच्याकडे भ्रष्टाचार अपेक्षा होत्या त्यामध्ये लिहिले, तिथे गेल्यावर भ्रष्टाचार करा नाही, कुठली कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं नाही, टक्केवारी काहीच नाही, क्वालिटी चांगलं काम करायचं. चांगलं केलेला स्टॅम्प तो लिहिलेला चांगला आहे. तसा जनतेचा पण जाहीरनामा त्यांनी पण दिला पाहिजे चांगल्या पद्धतीने. आज आता आमच्यावर स्टॅम्प बी काय नव्हता तरी आम्हाला जनतेने निस्वार्थाने निवडून दिला. आम्ही निस्वार्थानेच कामं केल्यात बाळ. म्हणजे साधारण खिशात रुपया जरी नसला तर आम्ही त्याला बळी पडलो नाही. क्वालिटी आणि चांगले केले. भागात माझे विचार, आणि आम्ही कोल्हापूरभर काम करत होतो. नुसतं माझा भाग, माझी गल्ली बघितली ना, ते ऑफिसचे रंकाळा घे, पदपद उद्यान मैदान कुठे पण आम्ही करतोय. जसं तुम्ही अपेक्षा करता का नाही, आता तुम्ही आता हे नगरसेवक गेला, याला कारणीभूत कोण आहे? पहिलं पूर्वी असं का होतं का सांग? मताला पैसे देत होती का सांग? कोणी लावली चटक, कोणी घ्यायची चटक लावली? जेवढा देणार आहे तेवढा घेणार पण आहे ना त्यात. दोन्ही पण बघितलं पाहिजे. देणार पण पापी आहे, देणाऱ्यानंतर काय द्यायचं त्याला स्वार्थ असतोय, आणि तो धंदा झालाय. माहीत नसतं जाऊन इथं काढायचं आणि तिथं काढायचं, सेवा राहिल्या बाजूला. त्यामुळे हे प्रॉब्लेम आलेले आहेत. जसं तुम्ही यांचं जाहीरनामा लिहून घेताय की नाही स्टॅम्पवर, तसा जनतेचा पण जाहीरनामा घेतला पाहिजे. ह्या मताशी मी आहे. लक्षात ठेव, एका ताण टाळी वाजत नाही, लक्षात ठेव. त्यामुळे हे करताना योग्य आणि चांगलं लिहिलंय, चांगले तिचे विचार आहेत. पण जनतेनं पण त्याचा बोध घेऊन त्यात ठरवलं पाहिजे. आज जनता असे म्हणते ना, बरोबर आहे, तसं वागा, तसं करा. बोलताय का करायचं एक नाही आहे. आला तरी काय तुम्ही घेऊ नका ना. आम्हाला कामं क्वालिटी चांगली, आमचं ड्रेनेज, गटार बिटार, रस्ते बिस्ते चांगले करा. घर का भाडा जर वाढून आला, पाणी बिल वाढून अन्यायकारक असलं तर तिथं आवाज उठवा सभागृहात. आपलं शहर, आपला देश, आपलं गाव, आपलं भाग समजून वागा, आपलं घर समजून वागा. हे वागत नाहीत बरं. तुम्ही दुसऱ्याला अपेक्षा करता, मग दुसऱ्यानं तुमच्याकडे अपेक्षा केलं वाईट वाटायचा प्रश्न येत नाही ना. म्हणून मी बोलतोय, आता मी स्पष्ट बोलते, काही लोकांना वाईट वाटते. पण तुम्ही जेवढा एखाद्याला भ्रष्टाचार म्हणताय तर आपण काय केलेलं असतं? आपण पहिलं मताला पैसे घेतले, आपण पहिला भ्रष्टाचार चालले, मग त्याला दुसऱ्याला आपण जर स्वच्छ असल्यावर दाखवायचं आणि दुसऱ्यावर अन्याय नावं ठेवायचं, हे माझ्या बुद्धीला पटत नाही. तसं वागलं पाहिजे, तसं राहिलं पाहिजे. आपण जेव्हा आरोप करतो तर आपण काय हे पहिलं बघितलं पाहिजे. या मताशी मी, म्हणून मी दोघांनी पण नावं ठेवत नाही, जनतेनं पण. आणि बाबासाहेब आंबेडकरनं कशासाठी आपल्याला एक दिवस दिलाय? मतदार हा राजा आहे. तर 2 पैशाला आमिषाला पडू का तुमचा स्वाभिमान विकताय? हेच मी सांगतो ना. 4.5 वर्ष आपण आनंद लुटायचा, आणि कुठे जेवणावर, कुठं पास बीस, कुठं ह्याच्यासाठी आपण आमिषाला जातोय. 4.5 वर्ष आनंद करताना कोण विचारते? त्यामुळे खरोखर ज्याला आवड आहे, ज्याला समाजसेवेची आवड आहे, बरोबर तसल्या लोकांना तुम्ही जो गरीब असून दे का साधा कार्यकर्ता असून तसल्याला सपोर्ट करा. तुम्ही माझा पैसेवाल्याशी विरोध नाही. पैसेवाल्यांना तुमच्याकडे पैसे आहेत ना, अनेक गोष्टी तुम्हाला आहेत मोठेपणा व्हायला. लक्षात ठेवा, जर तुम्हाला वेळ द्यायला मिळत असेल तर तुम्ही यात या, नसेल तर तुम्ही आमच्यासारख्या गरीब कार्यकर्त्याला सपोर्ट करा, आणि तुम्ही तुमचा हे करू शकता. लक्षात ठेव, का पदच पाहिजे असं नाही. जर आपल्याला वेळ धंद्या पाण्यातनं मिळत नसेल माझ्या म्हणणे, तर तुला सांगतो ना, हल्ली काय झाले, खरोखर पद आहे तर किंमत आहे. तुला सांगतो, प्रशासनाला पद असले तरच प्रशासन हलती आहे. त्या प्रशासनाला माहीत नाही मावळता सूर्य दिवस उगवणार आहे तो, आणि मग उगवल्यावर दाखवणार. आता मला माझा अनुभव आहे, मी जेव्हा पदावर होतो फिंगरीसारखी माझ्या मागणं बळत होती. आज मला काय त्रास होतो ते मला माहीत आहे, आणि त्यांना दाखवणार आहे यांच्या मिटिंगा आणि काय असतात ते. कारण मी पण उघडा आहे या कारभारात, मी खडधडीत बोलतोय. आम्ही जर एकदा काढले तर मागे सरकत नाही. वेजी सरदार बोलला तर बोलला, लक्षात ठेव. बोलून माघार घ्यायची आमची अवलाद नाही. एकदा बोलला तर मग एकदा आम्ही हात धुवून मागं लागला आणि कोणा पोटा उठत नाही तर माघार घेणार नाही. आम्ही आमची मुद्दे, आम्ही चुकीचं वागत असेल तर आम्हाला तुम्ही साथ देऊ नका, आणि जर चांगलं वागत असेल तर आम्हाला साथ द्या. एवढंच माझं मत होतं. आमची इच्छा आहे, आम्ही आमची घरं बांधाय, आमची घरं रंगवायला काय घरातली कामं सांगत नाही. तुमचीच कामं आम्ही करायला लावली, ती तुम्हाला सांगताना तुम्हाला वेळ नाही. असल्या कसल्या मिटिंगाने कसलं तुमची पद आहे ते तुम्हाला सांगतो सभागृहात आल्यानंतर, आणि करून दाखवल्याने करणार आहे. आता मी बघतो हॉकी स्टेडियमवर मी काय राबवलं, की केले की चूक केले का बरोबर ते तुम्हाला सांगतो.